बहरीनमध्ये लग्न केलं आणि पुण्यामध्ये लग्न केलं तर खर्च किती येईल याच्याबद्दल आपण कॅल्क्युलेशन करणार आहे. असं तसं वय होत चाललेलं आहे, 25 वर्ष झालेलं आहे. आता लग्नाचं वय आलेलं आहे, तर आता आपण कोटेशन काढलेलं आहे. बहरीनमध्ये लग्न केलं तर किती खर्च येऊ शकतो आणि पुण्यामध्ये लग्न केल्यावरती किती खर्च येऊ शकतो. तर मित्रांनो, पहिलं आपण वाचूयात कुंडली बहरीनची. बहरीनमध्ये जर लग्न करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला पुणे एअरपोर्टपर्यंत तुमचे पाहुणे घेऊन जावं लागतील बसमधनं, सगळ्यांना जमा करून. नाहीतर पुणे एअरपोर्टपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बोलावं लागेल. स्वखर्चातनं ₹250 खर्च करा. टॅक्सी करून तिथं पुण्यामध्ये एअरपोर्टवरती या. त्याच्यानंतर मित्रांनो, पुणे एअरपोर्टवरती आल्यावरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथनं जबाबदारी माझी असेल. माझ्या पाहुण्यांना विनंती आहे, की तिथपर्यंत तुम्ही स्वखर्चातनं यावं. ₹100-150 त्याच्यापुढं मी तुम्हाला जन्नत दाखवू शकतो. आता हे बघा, जर बहरीनचं तिकीट आपण कॅल्क्युलेट केलं मित्रांनो, 500 पाहुणे मी घेऊन जाणार आहे. 500 पाहुण्यांचे किती खर्च होतो? 500 पाहुण्यांचा पर हेड मित्रांनो, एका फ्लाइटचं तिकीट आहे ₹57,694. आत्ताचं लाईव्हचं हे तिकीट आहे मित्रांनो एअर इंडियाचं. मित्रांनो, मल्टिप्लाय बाय 500 पाहुणे. 500 जणांचं मी तिकीट काढलं होतं ₹57,694 ने. त्याची प्राईज होते ₹2,88,47,000. मित्रांनो, हे झालं एक साइडचं. म्हणजेच काय, इथनं पुण्यातनं पोरं उचलायची, लोकं उचलायची, जेवढे पाहुणे आहेत आणि ती नेऊन तिकडे टाकायची. त्याचं एका ह्याचं फ्लाइटचं तिकीट होतं फक्त नॉर्मल क्लासचं, नो बिझनेस क्लास. इट्स ₹2,88,47,000. तर मित्रांनो, हे झालं वन साइड. आता तिथे गेल्यावरती मी एक ज्या हॉटेलमध्ये लग्न करणार आहे, ते रॉयल असलं पाहिजे ना काहीतरी. आता त्या रॉयल हॉटेलचं नाव असणार आहे राफेल्स अल अरिन पॅलेस ब्राह्मिन. म्हणजेच एकदम रॉयलिटीवालं नाव आहे. तर मित्रांनो, या हॉटेलमध्ये जर आपण बघितलं, तर 4 दिवस आपण इथं राहणार आहे आणि ह्या 4 दिवसाचा जो अमाउंट निघतोय मित्रांनो, तो 4 दिवसाचं जे बुकिंग आहे, त्याचा टोटल खर्च येतोय ₹5,63,69,600. मित्रांनो, मेहंदी, संगीत, हळदी, लग्न या 4 दिवसामध्ये मित्रांनो आपण तिथं राहणार आहे. हॉटेल बुकिंग असणार आहे मित्रांनो आपलं आणि त्याच्यानंतर चेकआउट दुसऱ्या दिवशी सकाळी असणार. या 4 दिवसामध्ये ₹5,63,69,600 हा 4 दिवसाचा खर्च असेल ब्राह्मीणच्या हॉटेलमधला आणि फ्लाईटचा जो तिकीट असेल ते ₹5,76,94,000. हे 2 फक्त फ्लाईटचे तिकीट आणि तिथं हॉटेलमध्ये राहण्याचं वगैरे ते व्यवस्था करून देतात. आता एवढं पैसे भरतोय म्हणल्यावरती काय आहे, तुम्हीच विचार करा ना. मग मित्रांनो, हे झालं फक्त हॉटेलचं आणि राहण्याचं. तिथं कार्यक्रम असतील, सगळ्या गोष्टी असतील, त्या सगळ्यांचा खर्च तिथं होऊन जाईल मित्रांनो. आता जर तुम्ही पुण्यामध्ये कंपॅरिझन केलं, तर पुण्यामध्ये काय होणार आहे मित्रांनो, पुण्यामध्ये ज्याला यायचंय त्यांनी या, ज्याला नाही यायचंय त्यांनी नका येऊ. सिंपल गोष्ट असते मित्रांनो. गार्डन ₹1,00,000, जास्तीत जास्त डेकोरेशन त्याला ₹50,000 डेकोरेशन, जेवणाला ₹1,00,000, डोक्यावरनं पाणी गेलं तरी. डीजे आकाश इंदमिक्स जरी आणला तरी ₹1,50,000 त्याला. मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात डेंजरस गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, हे सगळं ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जर आपण केलं, तरी मोटार ₹10,00,000 आपले जाऊ शकतात. आणि आहेर आणताना मित्रांनो, आपण ह्यांना देताना जास्तीत जास्त ₹200 चा आहेर देऊ. त्यामुळे मित्रांनो, कधी पण पुणे परवडतं ब्राह्मीणपेक्षा. बाहेर जाण्याचा विचार कॅन्सल. त्यामुळं लग्न करायचं तर ते पुण्यातच करायचं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.